देशामध्ये लोकसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आचारसंहिता लागलेली आहे. तर राजकीय नेते सर्व ठिकाणी प्रचारामध्ये मग्न असल्याचं पाहायला मिळतंय. आपल्या देशाचा जो महत्त्वाचा कणा आहे तो म्हणजे शेतकरी आहे. भारत देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि या लोकसभेच्या निवडणुकांबद्दल शेतकऱ्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत. आपण आहोत हिंगोलीच्या हळद मार्केटमध्ये. या ठिकाणी हे सगळे शेतकरी येतं हळद विक्रीसाठी घेऊन आले येतं. ह्यांना काय वाटतं ते आपण जाणून घेणार आहोत. दादा, काय वाटतं तुला मोदी सरकारच्या 10 वर्षाच्या काळामध्ये काय काय बदल झालेत आणि आता तुला काय वाटतं कोणाला मतदान करायला पाहिजे? आम्हाला वाटते की मोदी सरकारच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे आम्हाला फक्त हळदीला भाव मिळत आहे आणि त्याच्यानंतर सोयाबीन, तूर याला बाकीला कुठल्याही प्रकारचा भाव नाही आहे. मग समाधानकारक आम्ही भावामध्ये नाही. बरं, काय खताचे भाव कसे वाटतात, पटतात का? काय बदल होणं अपेक्षित आहे? खताचे भाव तर आम्हाला बिलकुलच पटत नाही, कारण की खत भरपूर महाग होलं यावर्षी. तर त्यांनी असं सांगितलं की भाव वाढ भरपूर होणार आहे. म्हणून आम्हाला मोदी सरकारनं असं आमची विनंती आहे की खतात त्यांनी भाव कमी करावा. बरं, मग कोणतं सरकार चांगलं वाटतं, मोदी सरकार की अगोदरचं काँग्रेस सरकार? आम्हाला काँग्रेस सरकार चांगलं वाटतं. बरं, ठीक आहे. कुठून आलाय दादा तू? काय घेऊन आलो तू? मी गोटा देऊन आलो, हळद घेऊन आलेलो आहे. बरं, इथं बघसाल तर काही व्यवस्था मला नाही. हे सांगा, मी मुद्दा असा आहे की लोकसभा निवडणूक होऊ घातलेली आहे. काय वाटतं तुम्हाला मोदी सरकारच्या 10 वर्षाच्या काळामध्ये कसे कामं झाले आहेत आणि कोणाला मतदान द्यायला पाहिजे? काय वाटतं? मोदी सरकारने फक्त जे की ते आपल्या याच्यामध्ये बोलले होते, जशी घोषणा केली होती स्मार्ट सिटी हे ते तर काहीच केलं नाही. पण विशेष म्हणजे आपला कृषीप्रधान देश आहे. या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यासाठी आज बघताल तर काही नाही. आज खताचे भाव 10 वर्षाखाली जे की 200-300 होते, आज 1400 ते 2000, 2500, 3000 पर्यंत गेलेले आहेत. आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव ज्या 10 वर्षाखाली सोयाबीन 3000, 2000, 2-2500 होती, ती आज 3000 विकत आहे. तर एकीकडे बघत असाल तर खताचे, औषधाचे याचे भाव 10 पट ते 20 पट वाढलेले आहेत. आणि जे आमचा माल आहे शेतकऱ्याचा त्याच्यात काहीच वाढ झालेली नाही, भाव वाढ झाले नाही. त्यामुळे आम्ही मोदी सरकारवर नाराज आहे. बरं, मग आता कोणाला मतदान करणार काय वाटतं? आता ते बघू. बरं, ते आमचा अधिकार आहे, ते आम्ही. मला हे सांगा, प्रधानमंत्र्यांनी शेतकऱ्यांना 2,000 रुपये देऊ गेलेले आहेत. वर्षामध्ये 6,000 देतो असं त्यांनी सांगितले आणि विमा पीक विमा पण त्यांनी देतो योजना सुरू केली. मग हे काय वाटतं? आज बघत असाल तर 2000 आणि 3000 काहीच नाही. आज मोदी सरकार बघतो आपण की व्यापाराला किती कर्ज देतात आणि शेतकऱ्याला कर्ज द्यायची वेळ आली तर त्याला 7-12 असून सगळं असून त्याला लाईन मध्ये उभं राहावं लागतंय आणि 2-2 दिवस त्याला उभं राहावं लागतंय. तर हे कुठं योग्य नाही. कर्ज मिळत नाही. हा, कर्ज मिळत. इकडे मामा कुठे गेले? तुम्हाला काय वाटतं सांगा. नाही मामाकडे. मला आता हे शेतकरी आपल्यासोबत आहेत. मला हे सांगा तुम्ही दादा, तुम्ही काँग्रेस सरकारचाही काळ बघितला, भाजप सरकारचाही काळ बघितला, काय बदल वाटते बरं? मोदी हटाव. पहिले मोदी साहेबांना कामं केलेत. मोदी साहेबांनी फक्त आता हे निवडणुका आल्या, गेल साहेबांची 5,500 रुपये क्विंटल हळद विकली. आता मतदान जवळ आली की आता गेल साली शेतकऱ्याचे कमीत कमी 95% हळदी विकल्या, राहिल्या व्यापाऱ्याच्या. मग भाव वाढवले. आता मतदान आलं म्हणून आता भाव ठुले. आता हे लोकसभा संपल्या की भाव 100% कमी होणार. बरं, आमचे खताचे भाव 50 किलोचं पोतं 14,500-1500 रुपयाला. आणि त्याचं आता विधानसभा हे लोकसभा आल्या की भाव वाढवले. आम्ही मोदी सरकारवर नाराज आहेत. बरं, मोदी सरकारने वेगवेगळ्या योजना देऊ केलेल्या आहेत. त्यामध्ये ते म्हणले की किसान सन्मान योजनेतून त्यांनी 2,000 रुपये दिले, म्हणजे 6,000 रुपये वर्षाला देत आहेत ते. आणि हे करताय विमा योजना देत आहेत, पीक विमा योजना देत आहेत. मग यावर काय वाटतं? आमच्या मालाला भाव 6,000, त्याचे 2 आमच्याच मालातून काढले 2,000 झालेत. बरं, काय भाव आले त्याचे? अच्छा, त्याच्या समाधान नाही आम्ही. आमच्याकडून कापायले तर आता हे लोकसभा संपले की भाव काढतात. आपण काय शेतकऱ्याला काय म्हटलं मला त्याच्यात त्याच्या सहभागी नाही आम्ही. काय घेऊन आलात तुम्ही? बरं, तुम्ही काँग्रेसचा काळ पाहिला की तुम्ही? बरं, काय होतं बरं काँग्रेस सरकार होतं तेव्हा आणि मागच्या 10 वर्षात मोदी सरकारच्या काळात काय बदल वाटते बरं? काहीच नाही बदल. काय बदल? मालात भाव काय आहे का? मालाला काय भाव? मालाला भावच नाही शेतकऱ्याच्या मालाला. काय भाव आहे शेतकऱ्याच्या मालाला? तुम्ही सांगा ना, काय भाव? सोयाबीनला 4000 भाव आहे. सोयाबीनला एका बॅगला यायला 20,000 रुपये खर्च.
मग भाव कमी से कमी 5 ते 6 हजार पाहिजे बर सोयाबीनला. मोदी साहेबांनी दिली की 6,000 रुपये वर्षाला देतो म्हणले सन्मान निधी. काय 2,000 काम नाही, जीएसटी घ्यायलाय हं, आमच्या आम्हाला द्यायलाय, हं. आम्हाला लागत नाही. बर रस्ते बनवले म्हणतात, गॅस वगैरे योजना सुरू केल्या जातात. गॅस कमी होता तो भाव वाढवले. शेतकऱ्यांचे विषय येतात. काका अलीकडे मला सांगा, तुम्ही कुठून आलात तुम्ही? आम्ही 6 वागावून सावातून आले का? हळद आणली काय हळद हळद विकायला आणली. मोदी सरकारचा काळ पाहिला तुम्ही, काँग्रेसचा काळ पाहिला, काँग्रेस पाहिला कोणत्या सरकारमध्ये समाधान येत बरं? आम्हाला काँग्रेस चांगलं वाटलं. बरं कसं बरं? भाव जास्त होते पहिले, आता कसं व्हायलंय सीझन आले की शेतकरी माल विकून टाकायलेत. विकून टाकला तर हे व्हायलंय, भाव पुढे पुढे भाव मग वाढवायलेत. आता तुरी होत्या पहिले किती 8,000 विकल्या, आता 12,000. आमच्या तुरीच नाही राहिल्या, काय विकणार आम्ही आता? गरज आहे ना आम्हाला पैशाची, तर आता गरज आहे तो आम्हाला काय भाव सारखा ठेवा पाहिजे ना. आता हळद आता काय, आता समजा जेव्हा गरज आहे तो आता कमी केलंय, उद्या तिसरे केला पैसे की आमच्या काय काम पडणार? म्हणजे शेतकऱ्याकडे माल असते तो भाव नसतो. माल असे तो भाव नसतो, कोणत्या वस्तूला भाव तरच ठेवाय. बरं आता सोयाबीन जेव्हा इकायची तेव्हा भाव नाही, आता ठेवून द्यायचा भाव नाही त्याला. असं व्हायला ना, भाव त्याने एक सारखा ठेवायला पाहिजे. हमी भाव ठेवायला पाहिजे. तुम्ही 4-2 पैसे होऊ द्या कमी, केव्हा आता एवढा तुरीचा भाव 12 वर गेला आहे. सोयाबीन तेव्हा 7 विकले, आता 4 वर येऊन बसले. मग त्यांनी वेगवेगळ्या योजना दिल्या की शेतकऱ्याला? योजना कोणत्या दिल्या? तर जीएसटी काढायला, खताच्या पोत्यावर किती रुपये वाढवले जाईल. पुऱ्या वस्तूला जीएसटी, साबण घेतलं 10 रुपये जीएसटी लावायला एका साबणावर शेतकऱ्याचे. पेट्रोल टाकलं तर पेट्रोल 20 रुपये 10 रुपये आमचे चाललेत. 100 रुपये पेट्रोल तर पुरते काम हे करायला रोजच्या रोज. ज्या माणसाला 200 रुपये रोज आहे त्याला 100 रुपयाला पेट्रोल पुरते का टाका? तुम्ही सांगा बरं. 100 लिटर पेट्रोल टाका पुरते का? 200 रुपये रोज बाईले. पेट्रोलचे भाव वाढले. पेट्रोलचे भाव वाढले, सरकारी बाकीच्या पगारी वाढवल्या ना, शेतकऱ्याला काहीच नाही. अच्छा. त्याला काय काम नसून 20-20, 50-50, 1-1 लाख रुपये पगार आहे. शेतकऱ्याला तर रात दिवस शेतात जायचं, रात्र 1 वाजता रात्र भिजवायला जायचं, मेहनत सरब डसो किंवा मरो का काय आहे का त्याला काळजी त्याची. वीज लाईन दिवसात या पाहिजेत. बरं दिवसाची लाईट द्यायला पाहिजे. रातच्या 1ला 12 लाईन येईल. आता 12 वाजता जाऊन घरून जाऊन भिजवणं सोपं आहे का ते? नाही. यायला 10 मिनिटं जाबर मला शेतात जाता येते का ते? मला हे सांगा का, मग आता मतदान कोणाला करणार? मतदान पवार आमच्या करणार सगळे. काय म्हणतात आमचे हे ते जरांगे पाटील म्हणतात, ते पवार जरांगे पाटलाचं ऐकायचं आम्हाला. मला हे सांगा, एक बार जरांगे पाटलाचं पाहू काय चालतंय काय नाही. बस एकंदरीत मोदी सरकारच्या कामाबाबत काय वाटतं? म्हणजे आता जे योजना केल्या त्याच्याबद्दल? योजना त्याने काय, पण बाकी शेतकऱ्यासाठी काहीच नाही केलं. बरं. 2,000 द्यायला तर सगळ्या मालाची जीएसटी काढून हे करायला. 2,000 द्यायचं. आमचं त्या 2000 साला 6,000 आली. बरं. बाकी मालाचं सोयाबीन होता किती गेले आमचे? हो 7,000 किलो सोयाबीन, आता 4,000 मालाला भाव मिळत नाही. एकाच गुंठाला 2,000 गेले आमचे. बरं ठीक आहे. आपण बाकी काय मग? अहो तुम्हाला काय वाटतं ते सांगा तर. असं काय करतात हे शेतकरी आहेत आणि अत्यंत चाणाक्षपणे सांगतायत की मतदान कोणाला करायचं ते आम्ही नंतर सांगू. अजून एक आणि यामध्ये अत्यंत महत्वाचं म्हणजे मोदी सरकारच्या जरी योजना असतील तरी त्यावर नाराजगी या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे आणि ही एक शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्याचा आपला छोटासा प्रयत्न. कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.